हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं या पार्टीवेअर ड्रेसचं कटिंग. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत याचं पूर्ण स्टिचिंग, म्हणजे पूर्ण शिलाई कशी शिवायचा हा ड्रेस ते पाहणार आहोत. तर इथं पहा, असा चौकोनी तुम्ही कॅनव्हास घेतलेला आहे. तुम्ही उंचीला आणि रुंदीला इथं तुम्ही तुमच्या व्यवस्थित मोजून वगैरे घेऊ शकता. तर बघा, तर मग आता अशा पद्धतीने 2.25 इंच आपल्याला गळा किंवा 2 इंचच घ्यायचा. इथं जास्त जर हेल्दी नसेल मुलगी तर 2 इंच रुंदी आणि उंचीला मी इथं 4 इंच गळा टाकला आणि अशा पद्धतीने पुढचा आणि मागचा दोन्ही पण गळ्याचं कटिंग करून घेतलं. आता इथं मी गळ्याचं कटिंग नेहमी ड्रेस शिवताना तुम्हाला सांगते कॅनव्हास कटिंग कसं करायचं. आता त्याच्यामुळे थोडंसं फास्टमध्ये केलं आणि दाखवलं. तर चला, तर आता इथं अस्तरचं इथं डबल फोल्डमध्ये 4 डबल फोल्डमध्ये कपडा घेतलेला होता. आता त्याच्यावरती आपल्याला हे पुढचा गळा तयार करून घ्यायचा किंवा मागचा, दोन्ही पण आपल्याला गळा रेडी करून घ्यायचे. इथे तुम्ही इस्त्री पण मारू शकता, पण इस्त्री मारण्यापेक्षा ना आपण टिप मारलेली जास्त छान बसते. त्यासाठी मी इथं बरोबर टिपच मारून घेते. जे काही एक्स्ट्राचं होतं ते कट करून घ्यायचं ना, असं आपल्याला त्याच्यावरती फोल्ड करून टिपा मारून घ्यायच्या आणि आपला कॅनव्हासचा गळा तयार करून घ्यायचा. आता सेम प्रोसेसमध्ये आपल्याला मागचा आणि पुढचा दोन्ही पण करायचं आहे. अगोदर आता आपण इथं मागचा रेडी करून घेऊया आणि तेच तुम्हाला आता इथं तुम्हाला प्रश्न पडेल की मागचा आता गळ्याला खाली इथं पॉईंट का दिलेला आहे. तर ते पॉईंट आपण हुक लावण्यासाठी दिलेला असतो. तर ते तुम्हाला पुढं स्टिचिंगमध्ये कळेलच. चला, व्हिडिओ कंटिन्यू बघा म्हणजे तुम्हाला कळेल. तर बघा, आता इथं मी अशा पद्धतीने जे काही गळा आहे ना ते समोरचं सुद्धा सेम पद्धतीने मी इथं सेम तसाच फोल्ड वगैरे करून तयार करून घेतला आहे आणि असाच मध्ये काढून कट मारून घेतला आहे. आता आपले दोन्ही पण मागचे आणि पुढचे गळे रेडी झालेले आहेत. इथं ना तुम्हाला 10-5 मिनटं जास्त लागू शकतात, पण तुम्ही असंच करा कारण फिनिशिंग गळ्याचं छान येतं. तर बघा, आता इथं मागचा पुढचा दोन्ही पण भाग घेतले. उलट्या भाग आपण ह्याचा ठेवलेला आहे मेन फॅब्रिकचा, म्हणजेच मेन कपड्याचा, आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून आपल्याला खालच्या बाजूनी सगळं अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे सगळीकडून. एक्स्ट्राचं सगळं काही जे काही कापड आहे ना ते आपल्याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला असाच त्याचा डबल फोल्ड करून त्याचा पण मध्ये काढून कट मारून घ्यायचा अशा पद्धतीने. आणि त्याच्यावर आपल्याला आता अशा पद्धतीने आपण आता पुढचा भाग तयार केला तर आपल्याला पुढचाच गळा ठेवायचा आहे त्याच्यावरती. तर बघा, अशा पद्धतीने आपण सगळं गळ्याला टिप मारून घेतलेली आहे. 1/2 इंच मार्जिन सोडून कट मारून घ्यायचं आहे. सगळं कट करून घ्यायचं आहे, व्यवस्थित कट मारायचे जेणेकरून तुमचं व्यवस्थित फिनिशिंगमध्ये फोल्ड होईल. तर बघा, आता इथं खालच्या साईडने गळा पलटून द्यायचा आहे आणि अशा साईडने पलटून आपल्याला व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दाबटीप देऊन घ्यायची आहे. आणि नंतर ते पलटिलेलं कॅनव्हास आतमध्ये जातं ते सगळं, त्याला आपल्याला नंतर हातशिलाई करून घ्यायची. तर बघा, अशा पद्धतीने आपला व्यवस्थित झालेला आहे. आता आपण टक्स पॉईंट कटिंगमध्ये दिलेले होते, ते टक्स पॉईंटला लगेचच आपण टिपा मारून घेऊया. अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही. आता इथं बघा किती छान पप आला. जरी तुमची मुलगी हेल्दी असेल तरी मस्त असा हा ड्रेस बसून जातो. तर बघा, आता इथं आपल्याला मागचा सुद्धा भाग घेतलेला आहे. मागचा भाग सुद्धा तसा सेम उलटा फॅब्रिक ठेवायचे, मेन फॅब्रिक, आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून आपण उलट्या बाजूनी सगळं अस्तर जोडून आपण सगळं एक साईडचं कट करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक, आणि टक्स देऊन पण घ्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला असं फोल्ड करून कट मारून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि आता आपण अगोदर गळा जोडून घेऊया आणि मग टक्स देऊया. तर बघा, अगोदर आता तशा सेम पद्धतीने टक्सपासून आपण सरळ टिप मारली, त्यानंतर गोल मारली, परत आपण गोल दोन्ही पण राऊंडने करून घेतलं आहे. अशाच पद्धतीने आपण कट मारून घेऊया. अशा पद्धतीने पाहू शकता. आता इथं आपल्याला मध्ये काढायचं आहे. आता इथं मी मध्ये काढला आहे बघा. अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. आता जे मध्ये आपल्याला आहे ना त्याच्यावरती आपल्याला एक टिप मारायची, त्यानंतर थोडंसं मार्जिन सोडायचं आहे 1/2 इंच, त्याच्यानंतर परत टिप मारायची, परत तिथं जायचे, परत टिप मारायची, परत बाहेर यायचे. अशा पद्धतीने 1-2 वेळा आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि मध्ये आपण जी पहिली टिप मारली ते तिथून आपल्याला कट करून घ्यायचं आहे. परत आपल्याला वाटलं थोडं मार्जिन कमी पडतंय तर आपल्याला परत टिप मारायची आणि अशा पद्धतीने छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे. आणि अशा पद्धतीने आपल्याला सगळं डबल फोल्ड करायचं आहे. आता तुम्ही इथं अशा पद्धतीने करून तुम्ही डायरेक्ट चेनसुद्धा लावू शकता, पण इथं मी हुक लावणार आहे कारण आपल्याला हुक लावलं तर कमी जास्त ॲडजस्टमेंट करता येतं. तर बघा,
अशा पद्धतीने आता इथं आपल्याला सगळं डबल फोल्ड करून घ्यायचं, म्हणजे खालच्या बाजूने उलट्या साईडला कपडा टाकायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने सगळं फोल्ड करून वरून दाब टीप देऊन घ्यायची आहे, पाहू शकता. आणि इथं आपल्याला हुक लूक पट्टीसुद्धा जोडायची गरज नाही पडत, फक्त आपल्याला लूक लावण्यासाठी एक एक्स्ट्राची पट्टी खाली जोडायची. आणि ती थोडंसं दाखवून राहूनच गेलं, पण तुम्हाला मागच्या एका ड्रेसमध्ये दाखवलं होतं ना, तर तिथं तुम्ही जाऊन पाहू शकता. तर बघा अशा पद्धतीने आता इथं आपण हुक लूक लावू शकतो. आणि बॅकचे सुद्धा टक्स देऊन झालेले आहेत, फ्रंटचे सुद्धा दोन्ही पण भाग रेडी झालेले आहेत. दोन्ही पण भाग आपल्याला एकावर एक ठेवून शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आहे. शोल्डरला तुम्ही अर्धा इंच मार्जिन सोडून जॉईंट करून घ्यायचे अशा पद्धतीने. तर बघा आता इथं तो आपल्याला जे काही एक्स्ट्राचं वाटते दोरे वगैरे ते सगळं कट करून घ्यायचं आहे. आणि इथं आपल्याला खांद्यावरती फुगाबाई बाई करायची आहे. इथं उलटा बाजू घ्यायची बाईची, सुईची बाजू वरतून आपल्याला खाली ठेवायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला जे काही आपले बाही आहे ना, ती आपल्याला मागच्या मुंड्यापासून तर पुढच्या मुंड्यापर्यंत जोडायचे आहे. आणि जे काही उरलेलं आपल्याला मोजून घ्यायचे आहे, आपण जे एक्स्ट्राचं कटिंगमध्ये घेतलेलं होतं 3 इंच, ते सगळं 3 इंचाच्या आपल्याला इथं हे करून घ्यायचे आहेत, चुन्यात टाकून घ्यायचे आहे, जेणेकरून खांद्यावरती छान असा फुगा येतो. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. आता चुन्या कशा टाकायच्या मी तुम्हाला दाखवल्या बघा. आता ह्या चुन्या आहेत ना, आपल्याला त्याचे तोंड आहेत ना शोल्डरच्या बाजूने करायचे, आणि मागच्या बाजूचे पण आणि पुढच्या बाजूचे पण शोल्डरच्या बाजूला करायचे, जेणेकरून फुगा छान येतो. आणि असं बाहीला ना आपल्याला आता दंड घेरायला आपण इथं अस्तर नाही बसवलेलं, तर इथं फक्त आपल्याला छोटंसं डबल फोल्ड करून टिप देऊन घ्यायची, जेणेकरून छान दिसेल, फिनिशिंग येईल. आणि अशाच पद्धतीने आपल्याला दुसरी पण बाही जोडायची, दाखवते बघा. तर बघा आता अशा पद्धतीने जोडून घ्यायचे. आणि आपल्याला अशा पद्धतीने प्लेटाचे तोंड आहेत ना, आपल्याला खांद्याच्या बाजूने म्हणजे शोल्डरच्या बाजूला करायचे आहेत प्लेटाचे तोंड. आता दुसऱ्या साईडने सुद्धा प्लेटाचे तोंड बघा अशा पद्धतीने खांद्याच्या बाजूला करायचे आहेत. आता ही फुगा बाईचे ना इतका सुंदर असा फुगा येतो ना, तुम्ही ड्रेस किंवा ब्लाऊजला ही बाई बनवताना तर ते सेम अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण स्टिच करायचे आहे. कटिंग कशी करायची ती सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे कटिंगच्या व्हिडिओमध्ये, त्याची लिंक व्हिडिओची खाली देईल, तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. तर ह्याला सुद्धा असंच शेवटला आपण बॉटमला दंडघेराच्या डबल फोल्ड करणार आहोत, कारण अस्तर नाही बसवलं, खूप सुंदर असं लुक येतं अस्तर नाही बसवलं त्या बाईला. तर बघा आता आपल्याला घ्यायचं आहे. आपलं वरचं पार्ट तर पूर्ण तयार झालेलं आहे. आता आपल्याला खालचा पार्ट पूर्ण तयार करून घेऊया. त्या अगोदर आपण फ्रिल तयार करून घेऊया, कारण आम्ही आता जे काही खालचा घेर आहे ना त्याच्या शेवटला आपण फ्रिल बसवणार आहोत, कारण त्याला पार्टीवेअर लुक येण्यासाठी. तर अशा पद्धतीने आपण कटिंगमध्ये ते तुम्हाला मी दाखवलं होतं, एकावर एक ठेवून मी किती साऱ्या पट्ट्या कट करून घेतलेल्या होत्या. तर त्या सगळ्या पट्ट्या आपल्याला एकाला एक जॉईंट करून घ्यायच्या आहेत. आणि सुईचं आणि उलटं ते बघून आपल्याला व्यवस्थित जॉईंट करून घ्यायच्या आहेत. आणि सगळ्या पट्ट्या एकाला एक जॉईंट करून झाल्या की त्याचं आपल्याला फ्रिल तयार करायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्ही मागचं पुढचं उलटं सुलटं बघू शकता, आणि त्यानंतर तुम्ही असं उलटं सुलटं व्यवस्थित बघून हे करू शकता. आता हे कपडा आहे ना इतका शायनिंग होता ना, त्याला इतका सुंदर असा लूक होता, अजिबात कुठे दोरा निघत नव्हता की कुठं काहीच नव्हतं, इतका सुंदर कपडा आहे. जर तुम्हाला हा कपडा घ्यायचा असेल, सॉरी साडी होती ही, तर ही साडी घेऊन पार्टीवेअर ड्रेस शिवतात, आता खूप जास्त ट्रेंड चाललेला आहे याचं. तर ही साडी मी शोवरून घेतलेली आहे, त्याचंसुद्धा लिंक तुम्हाला मिळेल खाली ह्या व्हिडिओच्या, आणि तिथून तुम्ही साडी परचेस करू शकता, घेऊ शकता. आणि खूप स्वस्त आहे ती साडी घेऊन तुम्ही डायरेक्ट तुम्ही ड्रेस शिवू शकता, किंवा तुमच्या टेलरकडून स्टिच करून घेऊ शकता. जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा, नक्कीच तुम्हाला लिंकसुद्धा मिळून जाईल आणि ड्रेससुद्धा तुम्हाला स्टिच करून मिळेल. तर आपण त्याचीसुद्धा सोय करूया. तर बघा अशा पद्धतीने मी आता जे काही पट्ट्या जोडलेल्या होत्या त्याची सगळी फ्रिल तयार करून घेतली अगोदर. मध्ये टिप मारायची आहे फ्रिलला, आणि अशा पद्धतीने आपल्याला चुन्या द्यायच्या आहेत, जितक्या शक्य होतील तितक्या मस्त दाट अशा चुना आपल्याला देऊन घ्यायच्या आहेत. आणि खूप भरपूर अशी आपल्याला फ्रिल बनवायची आहे, कारण आपला साडीचा घेर भरपूर आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये कटिंगच्या पाहिला असेल की आपण भरपूर सारा घेर बनवलेला आहे, कारण पूर्ण अख्ख्या साडीचा घेर बनवलेला आहे, सुंदर असा ड्रेस झालेला आहे. तर बघा ही भरपूर सारी फ्रिल मी बनवून घेतलेली आहे. आता आपल्याला घ्यायचं आहे खालच्या बाजूचं पहिलं मेन अस्तर घ्यायचं आहे. आपल्याला जितकं आपले वरची बाजूची कमरेचं
बॉटम आलेलं होतं तेवढंच आपल्याला बॉटम खालच्या घेरला सुद्धा ठेवायचे, कारण तेच बॉटम आपल्याला वरती जोडायचे. तर आता इथं उलटं सुलटं बघायचं आणि अस्तरवरती आपल्याला ठेवून घ्यायचे. अस्तरवरती आपल्याला सुईची बाजूनी ठेवून घ्यायचं आहे मेन फॅब्रिकचं. आणि अशा पद्धतीने भरपूर अशा दाट दाट चुन्या द्यायच्यात. आता इथं चुन्याचे तोंड उलटे येते का सुलटे येते आणि हे बघायचं नाही आहे, कारण हे पार्टीवेअर ड्रेस आहे, काटाच्या साडीचा ड्रेस नाही आहे. आता इथं फक्त आपल्याला चुन्यावर जास्त जोर द्यायचा आहे, कारण भरपूर सारी आपली ही साडी आहे आणि कंबर खूप छोटी आहे, त्याने घेर आपल्याला भरपूर मोठा हवा आहे. तर त्यासाठी आपल्याला हे भरपूर अशा मस्त चुन्या द्यायच्या आहेत, दाट दाट अशा मस्त द्यायच्या आहेत. तिथं कुठेही फुगणार नाही, कारण काही नाही, कारण इतकी साडी सॉफ्टमध्ये, सिल्कमध्ये, शायनिंगमध्ये आणि सुंदर अशी ही साडी आहे. तुम्ही जर एकदा परचेस कराल तर तुम्हाला खरंच खूप आवडेल. हा ड्रेस पार्टीवेअर ड्रेस खूप जास्त यूट्यूबला ट्रेंडिंग ड्रेस आहे आणि ह्या साडीचा ड्रेस मी मिशोवरून साडी मागून शिवून बऱ्याच कस्टमरला शिवून दिलेला आहे आणि आज माझ्या मुलीसाठी मी हा ड्रेस शिवत आहे. तर म्हटलं तुम्हाला सुद्धा कटिंग स्टिचिंगचं शेअर करावं. आता हे कटिंग स्टिचिंगचं फोटोसुद्धा मी व्हिडिओचे शेअर केलेले आहेत. तर व्हिडिओचे शेअर केल्या केल्या मला 10-15 ऑर्डर्स ह्या ड्रेसच्या मिळाल्या आणि कटिंग स्टिचिंगच्या आणि साडीच्या सुद्धा मिळाल्या. तर बघा, खूप सुंदर असा हा ड्रेस आहे. ऑलरेडी माझ्याकडं भरपूर कटिंग स्टिचिंगचं काम असतं, पण तरीसुद्धा माझे नवीन नवीन हे डिझायनर ड्रेस पाहून सगळेच काही मला ऑर्डर देतात आणि माझे कस्टमरसुद्धा म्हणतात तुम्हीच मागवा, तुम्हीच मला शिवून द्या. तर बघा, अशा पद्धतीने सुंदर असं ते मस्त अशा भरपूर अशा एका साईडच्या आपल्या मागच्या तर झाल्या, आपण आता दुसऱ्या साईडच्या पण आपण करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण सगळी साडी गुंतवलेली आहे, अजिबात थोडी पण उरली नाही. आणि थोडाफार उरला तर त्याचं पण आपण हेअर क्लिप करू शकता, हेअर बो करू शकता किंवा हाताला ब्रेसलेट वगैरे करू शकता. असं वेगवेगळे तुम्ही डिझाईनमध्ये वेगवेगळे ऑफरमध्ये तुम्ही इथं देऊ शकता, करू शकता. तर बघा, आता इथं माझं झालेलं आहे पूर्ण ह्याचं मागचा आणि पुढचा घेर तयार झाला आहे. आता आपल्याला उलटं ठेवायचं आहे. पहिलं मागचा भाग जोडून घेऊया. असा मागचा भाग उलटा ठेवायचा आहे मागच्या भागाच्या घेरावरती. ते घेर आपल्याला सुईचा ठेवून मागचा भाग उलटा ठेवायचा आहे. सगळं मार्जिंगवरही धरायचं आहे खालच्या बाजूनी आणि अशा पद्धतीने वरतून आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. बघा, सुंदर अशी आपलं फिनिशिंग रेडी झालेलं आहे. आता आपल्याला फ्रंट साईडनी सुद्धा तसंच करायचं आहे. आपल्याला फ्रंट साईडनी सुद्धा अगोदर आपल्याला असं सुईचा बाजू ठेवायची आहे घेराची आणि त्याच्यावर उलटी बाजू करून आपल्याला मागचा भाग पुढचा भाग ठेवायचा आहे. आता इथं पुढचा भाग ठेवून घेतलेला आहे आपण आणि ते आपल्याला टिप मारून घ्यायचे आहे. डबल टिप देऊन घ्यायची आहे आणि वरून आपल्याला दाब टिप पण देऊन घ्यायची आहे आणि बघायचं कुठं कपडा वगैरे शिलाईमध्ये नाही जावा म्हणून. तर बघा, अशा पद्धतीने आता सगळं मार्जिंग आपण खालच्या साईडने एका हाताने सगळं वरती काढायचे आणि अशा पद्धतीने टिप देऊन घ्यायची आहे, दाब टिप. तर अशा पद्धतीने आपण मस्त अशी दाब टिप देऊन घेतली. आता इथं मी लेस घेतलेली आहे. इथं पुढच्या साईडने तुम्ही इथं लेस बसू शकता, कारण इथं मस्त असं लुक येईल ह्या ड्रेसला, डिझायनर ड्रेस बनेल. किंवा तुम्ही सिंपल ठेवला तरी खूपच सुंदर दिसणार आहे ड्रेस. आणि पण शक्यतो तुम्ही अशी थोडीशी लेस लावली तर अजूनही छान दिसेल. आता इथं मी फक्त कमरेच्या साईडनी लेस लावणार आहे आणि गळ्याच्या साईडनी. तर बघा, आता इथं पांढरी लेस घेतलेली आहे मी, म्हणजे सिल्वर कलरची. आता इथं तुम्ही गोल्डन पण घेऊ शकता, पण गोल्डन जास्त इथं ह्या कलरला उचलून दिसत नाही. ह्या कलरला उचलून फक्त आणि फक्त सिल्वर कलरच छान दिसतो जास्तीत जास्त. आणि ह्या ड्रेसवरती तुम्ही सिल्वर कलरची ज्वेलरी पण घाला, जेणेकरून सुंदर असं लुकसुद्धा येईल. तर इथं मी सुंदर सिल्वर कलरचंच ज्वेलरी घातली होती माझ्या मुलीला आणि हा ड्रेस मी तिच्या बड्डे स्पेशल ड्रेस शिवलेला होता. खूप सुंदर असा ड्रेस झालेला होता. बघच्या क्षणी भरपूर जणांना हा ड्रेस आवडला. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. मी साडीची लिंक व्हिडिओच्या खाली देते. साडी ऑर्डर करा आणि तुमच्या मुलीला तुम्हाला स्टिच करता येत असेल तर तुम्ही घरच्या घरी हा ड्रेस स्टिच करू शकता. किंवा तुम्हाला जर स्टिच करता येत नसेल तर ऑर्डर करा, ऑनलाईन पेमेंट करा आणि मला तुम्ही मेसेज करा, कमेंटमध्ये विचारा किंवा मेसेज करा. मी तुम्हाला नंबर माझा देईल आणि ऑनलाईन पेमेंट करून तुम्ही डायरेक्ट तुम्ही हा ड्रेस तुम्हाला रेडीमेड शिवून वगैरे सगळं मिळेल. तर मग अशा पद्धतीने बघा, आता इथं नॉट घेतलेली आहे, तर नॉटसुद्धा मी इथं ठेवलेली आहे.
तर आता इथं मागच्या बाजूने आपण नॉट जोडून घ्यायची, पुढच्या बाजूने आपण लेस जोडून घेतली, मागच्या बाजूने नॉट जोडून घेऊया. आता इथं आपण नॉटला छोटे छोटे लटकन पण लगेच त्रिकोण बनवून घेऊया. आता इथं नॉट मी इथं 1 मीटरच्या वर घेतली, 2 तुकडे केले, दोन्ही बाजूनी एक एक नॉट बसवून घेतली, मागच्या बाजूनी बसवायची. जर फिटिंगमध्ये थोडंसं आपल्याला लूज वाटलं तर ती नॉट आपण बांधू शकतो. तर बघा अशा पद्धतीने. आता इथं खालच्या घेरला ना, आता आपल्याला अस्तरला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. बघा आता इथं मी तर डबल फोल्ड करून घेते. आता अस्तरच्या साईडने पण डबल फोल्ड करायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर आपल्याला वरच्या जो घेर आहे ना त्या कपड्याचा, तर त्यालासुद्धा आपल्याला इथं डबल फोल्ड करून घ्यायचं आहे. तर ते सुद्धा मी लगेचच इथं डबल फोल्ड करून घेते. आणि त्यानंतर आपल्याला फ्रिल कशी जोडायची ती सुद्धा मी तुम्हाला सांगते. तर बघा आता इथं उलट्या बाजूने आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे मेन फॅब्रिकला सुद्धा घेरच्या. आता हे प्रोसेस तुम्ही अगोदर जरी केली तरी चालते, पण मी आता शेवटला करते. तर बघा अशा पद्धतीने. आणि आता अशा पद्धतीने त्या डबल फोल्ड केलं तर सोयीच्या बाजूने आपल्याला इथंही फ्रिल जोडायचे आहे. डबल फोल्ड कधी केलं आपण? उलट्या बाजूने केलं. तर कुठून केलं? उलट्या बाजूने. तर आता इथं सोयीच्या बाजूने आपल्याला ही फ्रिल अशा पद्धतीने छान अशी हळूहळू जोडून घ्यायची आहे. इथं फ्रिल जोडताना तुम्हाला व्यवस्थित जोडा, कारण फ्रिल आहे ना याच्यामध्ये नाही गेली पाहिजे, याची काळजी तुम्ही थोडी थोडी घ्या. आता व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये आपल्याला सगळी फ्रिल जोडून घ्यायची आहे, सगळ्या घेरला आपल्याला. आता आपण 2 पार्टमध्ये केलेलं होतं, मागचा पुढचा 2 पार्टमध्ये. तर दोन्ही पण पार्टला आपल्याला व्यवस्थित फ्रिल जोडून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपले दोन्ही पण पार्ट आपल्याला जॉईंट करायचे आहेत. तर अशा पद्धतीने आता मी एक फ्रिल तर एक साईडनी जोडून घेतलेली आहे, दुसऱ्या साईडनी पण जोडून घेतली. आता ही फ्रिल आपल्याला थोडीशी जास्त वाटली तर आपण त्याला वरती थोडीशी डबल टिप पण देऊ शकतो. तर अशा पद्धतीने मी डबल टिप देऊन घेतली. आता मी इथं उलटं करून घेतलं. आता इथं सुईच्या बाजूने, आता इथं फ्रंट साईडच्या गळ्याला मला थोडीशी लेस बसवायची राहिली होती, तर ती मी लेस बसून घेते. आता इथं तयार झालेल्या ड्रेसला सुद्धा लेस बसवता येते, तर ती पण कशी बसवता येते बघा. तर इथं मी तयार झालेल्या ड्रेसला सुद्धा मी लेस बसवू शकते, कारण कस्टमर म्हटले तर बसून द्यावीच लागते. आपण ब्लाऊजला सुद्धा तसं करू शकतो. तर बघा आता इथं अशा पद्धतीने मी आता म्हटलं थोडंसं गळ्याला प्लेनच वाटतंय, तर मग म्हटलं गळ्याला सुद्धा लेस बसून घ्यावी. तर इथं लेस बसून घेतली सिल्वर कलरची, छान असा लुक येईल. तर अशा पद्धतीने आता इथं काय करायचं आहे आपल्याला, भाईला भाई जोडून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने पहिल्याला आपल्याला एक 5 नंबरची कच्ची टीप मारून घ्यायची आहे इथून तिथून सगळी कमरेपर्यंत. आणि त्याच्यानंतर आपल्याला बघा आता इथं काय करायचं आहे, आपल्याला अस्तर साईडला टाकायचे, खालचं पण आणि वरचं पण. आणि फक्त आपल्याला मेन फॅब्रिक जोडून घ्यायचे बघा अशा पद्धतीने. आता इथं तुम्हाला मेन फॅब्रिक व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे, कुठेही हे करायचं नाही, ओढायचं नाही किंवा खेचायचं नाही आहे, बरोबर जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित. कुठेही खालीवरी होणार नाही याची पण काळजी घ्यायची आहे. जर खालीवरी झालं तर तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता. बघा अशा पद्धतीने तुम्ही पाहिलं माझं कुठेच खाली कमी किंवा जास्त पडलेलं नाही आहे. आता दुसऱ्या साईडनी सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे, पण त्या अगोदर आपल्याला ना आता इथं मी डायरेक्ट दुसरी साईड पण लगेचच जोडून घेते. तर बघा अशा पद्धतीने दुसऱ्या साईडनी सुद्धा आपल्याला फक्त मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं आहे आपल्याला. अस्तर आणि मेन फॅब्रिक वेगवेगळं जोडायचं. कधी पण काय करायचं, अस्तर वेगळं आणि मेन फॅब्रिक वेगळं तुम्ही जोडलं तर तुमचा घेर सुंदर येईल. आणि घेराचा आपण गोल फिरताना इतका सुंदर फिरेल ना, पार्टीवेअर लुक काय तुमचा परीचा लुकसुद्धा दिसेल, इतका सुंदर लुक येणार आहे ह्या ड्रेसने. तर अशाच पद्धतीने तुम्ही कटिंग आणि स्टिचिंग करू शकता. तर बघा आता इथं आपण अस्तरला सुद्धा जॉईंट करून घेतलेलं आहे, अस्तरला सुद्धा वेगळं जॉईंट करायचं आहे. अस्तरला जॉईंट करताना आपलं जे काही मेन फॅब्रिक अगोदर जॉईंट केलेलं होतं ते मध्ये ढकलायचं आणि नुसतं अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे. आता इथं आपण फिटिंगचे लगेचच लेवल टाकून घेऊया. आता फिटिंगमध्ये आपल्याला मध्य काढून घ्यायचा गळ्याचा. आता इथं फिटिंगचं तुमचे जे काही माप असतील कस्टमरच्या मुलीचे किंवा कस्टमरचे, मोठा छोटा कोणताही ड्रेस असो, तर ते आपल्याला सगळं छातीचा 4था भाग टाकायचा आहे, कमरेचा 4था भाग टाकायचा आहे, बाहीचा 4था भाग टाकायचा आहे. अशा पद्धतीने आपण नाही, बाहीचा 2राच भाग टाकायचा आहे, सॉरी. फक्त छातीचा 4था आणि कमरेचा 4था टाकायचा आहे आणि बाहीचा दंडघेऱ्याचा 2रा भाग टाकायचा आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला तिन्ही पण मार्किंग जोडून घ्यायचे. आणि फक्त आपल्याला कमरेच्या खाली थोडंसं सीटपर्यंत अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची. आता आपण खालचे तर पॉईंट जोडून घेतलेले आहेत, अस्तरचे सुद्धा आणि मेन फॅब्रिकचे सुद्धा घेराचे.
आपल्याला फक्त आणि फक्त काय जोडायचं आहे, आपल्याला फक्त आणि फक्त फिटिंग टाकायची आहे. खूप सुंदर लूक येणार आहे मैत्रिणींनो. तुम्ही जे रेडीमेड ड्रेस काय घेता, हा ड्रेस शिवून बघा, तुमचा स्वस्तात मस्त सुंदर असा ड्रेस बनेल. तर बघा अशा पद्धतीने आता हे सुंदर असा ड्रेस आपला रेडी झालेला आहे. इथं बघा फिटिंग लेवलसुद्धा बघू शकता, भरपूर साऱ्या टिपा आहेत. ही मुलगी हे ड्रेस तुमचा खूप यूज करू शकते. बघू शकता फिनिशिंग, बघू शकता गळ्याची किती सुंदर झालेली आहे. भाईची फिनिशिंग बघू शकता, पप भाई किती सुंदर अशी आलेली आहे. भाईला अस्तर लावलेलं नाही तरीसुद्धा किती सुंदर असा लूक येत आहे. बघा अशा पद्धतीने मस्त असा घेर झालेला आहे. तुम्हाला खालीपर्यंत पूर्ण दाखवते, फ्रिल दाखवते. फ्रिलसुद्धा इतकी सुंदर अशी झालेली आहे, फिरताना इतकी सुंदर आणि लूक सुंदर, एक नंबर लूक येणार आहे. पार्टीवेअर ड्रेस तुम्ही इथं रात्रीच्या फंक्शनला जर हा ड्रेस घातला तर इतका सुंदर लूक येणार आहे की तुम्हाला कुणी पण विचारेल की हा ड्रेस तुम्ही किती पैशाला, म्हणजे किती ला आणलेला आहे, किती रेटमध्ये मिळालेला आहे, कोणत्या दुकानातून खरेदी केलेला आहे, नक्कीच विचारणार आहे कस्टमर. आणि फिटिंग लेवलला जर कमी वाटलं जास्त वाटलं तुम्ही अशी नॉट बांधू शकता. सुंदर असा रेडी झालेला आहे हा तुमचा पूर्ण पार्टीवेअर ड्रेस. तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्हाला ह्याच्याविषयी तुम्हाला काही डाऊट असतील, काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि अजून काही तुम्हाला वाटलं तर नक्की विचारा. बघू शकता फायनल लूक किती सुंदर दिसत आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.